उपयोग झाडांसाठी खूप उपयुक्त आहे। घरी शिल्लक राहिलेले दही किंवा मग खूप आंबट झालेले दही किंवा मग ताक आपण खात नाही, मग त्या ताकाचा उपयोग आपण आपल्या झाडांसाठी करायचा। जे शिल्लक राहिलेले ताक आहे त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर पाणी टाका किंवा मग तुमच्याकडे जेवढी झाडे आहेत त्या सगळ्या झाडांना पुरेल एवढे पाणी टाका। ते ताक पूर्ण मस्तपैकी हलवून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ताक तुम्ही गाळून घ्या। ते पाणी तुम्ही तुमच्या सगळ्या झाडांना घाला। आज तुम्ही जे झाडांना पाणी घालणार आहे त्याच्या अनुभवानुसार पुढच्या वेळी ताकाचा किती वापर करायचा त्याचे प्रमाण तुम्हीच ठरवा। कढीपत्त्याच्या झाडाला नेहमी प्राथमिकता द्या, बाकीच्या झाडांना महिन्यातून 2 महिन्यातून पाणी देत राहा। मग बघा तुमची झाडे कशी मस्त आणि निरोगी वाढतील। आणि हो, ताकाचे पाणी पुरेसे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाडांना पाणी घालू नका। तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही तुमचे नेहमीचे रुटीन फॉलो करा। आहे ना मस्त करण्यासारखं, साधं सरळ आणि विशेष म्हणजे रोज।